नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गणपती विशेष रव्याचे मोदक, तेही कोणताही साचा न वापरता. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण हा बारीक रवा घेतलेला 2 वाटी. आता हा पहिला आपण भाजून घेणार आहोत. आता आपण हा रवा भाजून घेणार आहोत. गॅस एकदम आपल्याला लो टू मीडियम मध्ये ठेवायचा आहे. एकदम फास्टवर आपल्याला हे भाजायचं नाही आहे. आणि 2 वाटी रव्यासाठी मी ते अर्धी वाटी तूप घेतलं आहे. हे तूप मी कडून घेतलेलं आहे एकदम. त्यातलं अर्ध तूप पहिलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं आपण नंतर वापरणार. आपल्याला एकदम स्लो गॅसवर हे अगदी भाजून घ्यायचं आहे. एकदम फास्ट नाही करायचं आहे. फास्ट केला तर मग तो रवा करपून जाईल. त्यासाठी आपल्याला हा मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा. स्लो गॅसवर भाजल्यामुळे चांगली चव सुद्धा येते आणि लाडू होतात सुद्धा छान एकदम. तर आज आपण कोणताही साचा सुद्धा नाही वापरणार. यासाठी आपण एकदम साचा न वापरता एकदम छान असे रव्याचे मोदक बनवणार. तर हे बघा, आता हा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे. मी एकदम लो टू मीडियम गॅसवर हा भाजून घेतलेला आहे. आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हा थोडा थंड होऊन देणार आहोत. हे बघा, हे मिश्रण आपलं आता थंड झालेलं आहे. एकदम पण थंड नाही, थोडं कोमट आहे. आता आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे. त्यासाठी 1 वाटी आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत. थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. इथे मनुके आणि काजू, अर्धा चमचे वेलची. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. थंड यासाठी करून घ्यायचं आहे कारण की जर आपण गरममध्ये जर साखर टाकली ना की मग त्याच्या गुठल्या वगैरे होतात. हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला जो राहिलेला तूप आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेणार आहोत, तेही बिनसाच्याचे लाडू. चला आता सुरुवात करूया. तर आपण साचा नाही वापरणार आहोत. आपण इथे एक रुमाल घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रुमालामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं. मी एक पळी घेतलेली आहे. असं करायचं. व्यवस्थित असं रुमाल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोदक हा वळून घ्यायचा आहे. छान असा अगदी जसा साच्यामध्ये येतो ना तसा हा आता आपला मोदक इथे तयार करायचा. बघू शकतो. नंतर मग असं झालं की आपल्याला असं व्यवस्थित असं गोल शेप द्यायचं, राऊंड मारत घ्यायचं. म्हणजे दाबून दाबून घ्यायचं आपल्याला. जसा मोदकाचा आकार असतो तसा आपल्याला दाबून घ्यायचं. असं फिरवायचं. असं घट्ट केलं की मग असं आपण आकार द्यायचा. आता आपण काढून बघूया आपला मोदक कसा झालाय. अगदी सोडायचं एकदम. अगदी सावकाश काढून घ्यायचं आपलं. थोडंसं असेल तर टाकूया. हे बघा, कोण
कोणताही साचा न वापरता आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे। दुसरा सुद्धा करून घेतलेला इथे। छान असं झालेलं आहे। झटपट असे मोदक हे करून होतात कोणताही साचा न वापरता। आता अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकता आपले छान असे मोदक इथे आता तयार झाले। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।